Hello everyone. Next point, types of debentures. First one, on the basis of security. So here are two types of debentures, secured and unsecured debentures. The debentures can be secured. The property of company may be charged on security for loan. The security may be for some particular asset, that is fixed charge or fixed asset, or it may be the asset in general floating charge. The debentures are secured through trust deed. तर याच्यामध्ये फर्स्ट ऑन द बेसिस ऑफ सिक्युरिटी फर्स्ट आपण टाइप्स बघतो ते म्हणजे सिक्युअर डिबेंचर्स. तर या ठिकाणी हे डिबेंचर्स असतात ते सिक्युअर्ड असतात, कारण यामध्ये त्याची जी प्रॉपर्टी ऑफ कंपनी असेल तर ती कंपनी सिक्युअर्ड फॉर लोन यासाठी ठेवलेली असते. म्हणजेच सिक्युरिटी मे बी फॉर सम पर्टिक्युलर ॲसेट, आणि या ठिकाणी कंपनीची ॲसेट ही सिक्युअर्ड म्हणून ठेवलेली असते, किंवा ज्याला आपण मॉर्गेज असं म्हणू शकतो ते ठेवलेले असते. आणि किंवा ती ॲसेट काही फ्लोटिंग चार्ज किंवा फिक्स चार्ज यानुसार सिक्युअर्ड केले जाते, म्हणून त्याला आपण सिक्युअर्ड डिबेंचर्स असं म्हणतो. आणि हे सिक्युअर्ड ट्रस्ट डीडनुसार केलं जात असतं. सेकंड वन, अनसिक्युअर्ड डिबेंचर्स. दीज आर द डिबेंचर्स दॅट हॅव नो सिक्युरिटी. द इश्यू ऑफ अनसिक्युअर्ड डिबेंचर्स इज नाव प्रोहिबिटेड बाय द कंपनीज ॲक्ट 2013. तर अनसिक्युअर्ड डिबेंचर्स जे आहे ज्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची सिक्युरिटी नसते तेव्हा त्याला आपण अनसिक्युअर्ड डिबेंचर म्हणतात. आणि हे अनसिक्युअर्ड डिबेंचर्स हे आता प्रोहिबिटेड बाय द कंपनीज ॲक्ट 2013 आहेत. नेक्स्ट थर्ड पॉईंट आहे आपला रजिस्टर्ड डिबेंचर. रजिस्टर्ड डिबेंचर्स आर दोज डिबेंचर्स ऑन विच द नेम ऑफ होल्डर्स आर recorded. A company maintains register of debenture holders in which the name, address and particulars of holding of debenture holders are entered. The transfer of registered debentures require the execution of regular transfer deed. So our third types, that is registered debentures, म्हणजे याच्यामध्ये हे डिबेंचर्स रजिस्टर्ड केले जात असतात, ज्याच्यामध्ये जे होल्डर्स असतील म्हणजे डिबेंचर होल्डर्स असतात त्यांचं रेकॉर्ड असतं, त्यांचं रजिस्ट्रेशन केलं जात असतं. आणि प्रत्येक कंपनी रजिस्टर ऑफ डिबेंचर होल्डर हे मेंटेन करत असते, आणि त्याच्यामध्ये त्या डिबेंचर होल्डरचं नेम, ॲड्रेस आणि त्यांनी किती डिबेंचर्स खरेदी केलेले आहेत, दॅट इज अ पर्टिक्युलर ऑफ होल्डिंग ऑफ डिबेंचर होल्डर्स आर ऑल्सो एंटर्ड. द ट्रान्सफर ऑफ रजिस्टर्ड डिबेंचर्स रिक्वायर द एक्झिक्युशन ऑफ रेग्युलर ट्रान्सफर डीड. म्हणजे जे रजिस्टर्ड डिबेंचर्स आहेत ते त्यांचं ट्रान्सफर करत असताना त्या ठिकाणी ट्रस्ट डीडचा वापर केला जात असतो. त्याच्यानंतर फोर्थ पॉईंट, bearer debentures. Name of holders are not recorded on the bearer debentures. Their names do not appear on the register of debenture holders. Such debentures are transferable by mere delivery. Payment of interest is made by means of coupons attached to debenture certificate. तर नेक्स्ट आपला आहे तो बिअरर डिबेंचर्स. याच्यामध्ये जे बिअरर डिबेंचर्स आहेत त्याच्यामध्ये नेम ऑफ होल्डर्स आर नॉट रेकॉर्डेड, म्हणजे जो होल्डर आहे त्याचं कोणत्या प्रकारे नाव मेन्शन केलं जातं नसतं, आणि यामध्ये कोणत्याही प्रकारे त्याचं नाव रजिस्टर ऑफ डिबेंचर होल्डर्समध्ये नसते. सच डिबेंचर होल्डर्स आर ट्रान्सफरेबल बाय मेअरली डिलिव्हरी. पेमेंट ऑफ इंटरेस्ट इज मेड बाय मीन्स ऑफ कुपन अटॅच टू डिबेंचर सर्टिफिकेट. हे जे बिअरर डिबेंचर्स असतात यांना जे इंटरेस्ट दिला जात असतो, पेमेंट ऑफ इंटरेस्ट करायचं असतं, तर त्याचे काही कुपन्स असतात आणि ते कुपन्स डिबेंचर सर्टिफिकेटसोबत अटॅच केलेले असतात. नेक्स्ट, रिडीमेबल डिबेंचर्स. डिबेंचर्स आर मोस्टली रिडीमेबल, दॅट इज पेएबल ॲट द एंड ऑफ सम फिक्स पिरियड ॲज मेन्शन ऑन द डिबेंचर सर्टिफिकेट. रिपेमेंट कॅन बी मेड ॲट अ फिक्स डेट at the end of specific period or by installment during the lifetime of the company. The provision of repayment is normally made in trust deed. The next debentures आहेत ते म्हणजे रिडीमेबल डिबेंचर्स. हे डिबेंचर्स आहेत ते रिडीम होत असतात. म्हणजे काय होत असतात, तर पेमेंट ॲट द एंड ऑफ द सम फिक्स पिरियड. तर याचं जे डिबेंचर्सचं पेमेंट आहे एक फिक्स पिरियडमध्ये पेमेंट केलं जात असतं, आणि तसं डिबेंचर सर्टिफिकेटमध्ये मेन्शन केलेलं असतं.
Repayment can be made at a fixed date at the end of specific period और बाय इन्स्टॉलमेंट. म्हणजे याच्यामध्ये जे डिबेंचर सर्टिफिकेटमध्ये मेन्शन काय केलेलं असतं की फिक्स डेटलाच त्याचं रीपेमेंट केलं जाणार आहे, फिक्स पिरियडमध्ये, स्पेसिफिक पिरियडमध्ये, किंवा त्याचं जे इन्स्टॉलमेंट आहे लाईफटाईममध्ये, लाईफटाईमच्या कंपनीमध्ये, तर त्याप्रमाणे ते मेन्शन केलं जात असतं. आणि सगळी प्रोव्हिजन मात्र ट्रस्ट डीडनुसार केली जात असते, म्हणून त्याला आपण रिडीमेबल डिबेंचर्स म्हणतो. आणि त्याच्या पुढचा टाईप आहे तो म्हणजे इरिडीमेबल. These kind of debentures are not repayable during lifetime of the company. They are repayable only after the liquidation of the company or when there is a breach of any condition or when some contingency arises. तर इरिडेमेबल म्हणजे जे रिडीम होत नाहीत असे डिबेंचर्स. म्हणजेच या ठिकाणी ज्या पद्धतीने रिडीमेबल डिबेंचर्स याच्यामध्ये पेएबल केलं जात असतं किंवा कंपनीच्या लाईफटाईममध्ये ते रिपेड केले जात असतात. मात्र यामध्ये जेव्हा ती कंपनी लिक्विडेशन स्वरूपात असेल किंवा कोणती एखादं कंडिशन, ब्रीच ऑफ एनी कंडिशन असेल किंवा कॉन्टिंजन्सी अरायजेस असेल तर त्यावेळी ते इरिडेमेबल केले जात असतात. नेक्स्ट, कन्व्हर्टेबल डिबेंचर्स. कन्व्हर्टेबल डिबेंचर्स गिव्ह राईट टू होल्डर टू कन्वर्ट देम इनटू इक्विटी शेअर्स आफ्टर अ स्पेसिफिक पिरियड ऑफ टाइम. Such right is mentioned in the debenture certificate. The issue of convertible debentures must be approved by special resolution in general meeting before they are issued to public. These debentures are advantageous for the holder because of this conversion right. Convertible debenture holders is entitled to equity shares at a rate lower than market value. सो नेक्स्ट पॉईंट आहे ते म्हणजे कन्व्हर्टेबल डिबेंचर्स. तर हे कन्व्हर्टेबल डिबेंचर्स यामध्ये राईट असतो होल्डरला की त्यांचे जे डिबेंचर्स आहेत ते इक्विटी शेअर्समध्ये कन्वर्ट करू शकतात आणि स्पेसिफिक पिरियड ऑफ टाईममध्ये ते कन्वर्ट केले जात असतात. आणि त्या पद्धतीचा राईट त्या डिबेंचर सर्टिफिकेटमध्ये मेन्शन केले जात असतात. आणि हे इश्यू ऑफ कन्व्हर्टेबल डिबेंचर्स हे ॲप्रूव्ह केले जात असतात एक स्पेशल रिझोल्युशननुसार. म्हणजे जनरल मीटिंगमध्ये त्या पद्धतीने पब्लिक कंपनीला इश्यू केले जात असतात. आणि हे डिबेंचर्सचे जेवढे ॲडव्हान्टेजेस आहेत त्याप्रमाणे त्या होल्डर्सना मिळत असतात. आणि ज्यावेळी कन्वर्ट होत असतं त्यावेळी मात्र या ठिकाणी लोअर रेटनी त्यांना इक्विटी शेअर्स खरेदी केले जात असतात आणि हे मार्केट व्हॅल्यूपेक्षा त्याचा रेट हा कमी असतो. म्हणजेच या ठिकाणी कन्व्हर्टेबल डिबेंचर्स म्हणजे ते कन्वर्ट इक्विटी शेअर्समध्ये होत असतात. आणि नॉन कन्व्हर्टेबल म्हणजेच नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर्स आर नॉट कन्व्हर्टेबल इनटू इक्विटी शेअर्स ऑन मॅच्युरिटी. these debentures are redeemed on maturity date. These debentures suffer from the disadvantages that there is no appreciation in value. तर नॉन कन्व्हर्टेबल म्हणजेच ते डिबेंचर्स इक्विटी शेअर्समध्ये कन्वर्ट होत नाहीत आणि ते मात्र रिडीम जेव्हा मॅच्युरिटी डेट असेल तेव्हाच रिडीम होत असतात. आणि त्याप्रमाणे त्यांचे जे डिसॲडव्हान्टेजेस असतात ते मात्र त्या डिबेंचर्सना सफर करावे लागतात. हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे किंवा महत्त्वाचा क्वेश्चन आहे की व्हॉट इज डिबेंचर्स अँड व्हॉट आर द टाईप्स ऑफ डिबेंचर्स. नेक्स्ट आपला पॉईंट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहोत ते म्हणजे ॲक्सेप्टन्स ऑफ डिपॉझिट. Our next point, acceptance of deposit. Public deposit is an important source of financing short-term requirements of company. Companies receive fixed deposit from the public for the period ranging from 6 months to 36 months. Such deposits are called public deposit. तर नेक्स्ट आपण बॉरोड कॅपिटल बघतोय तर त्यापैकी नेक्स्ट पॉईंट आहे म्हणजे ॲक्सेप्टन्स ऑफ डिपॉझिट. त्याला आपण पब्लिक डिपॉझिट असं म्हणतो. आणि पब्लिक डिपॉझिट हा इम्पॉर्टंट सोर्स आहे ज्याच्यामध्ये शॉर्ट टर्म रिक्वायरमेंट्स असतील, फायनान्सच्या कुठल्या शॉर्ट टर्म रिक्वायरमेंट्स असतील तर पब्लिक डिपॉझिट अतिशय इम्पॉर्टंट सोर्स आहे. आणि यामध्ये कंपनी फिक्स डिपॉझिट पब्लिकसाठी म्हणजेच पब्लिकसाठी अराईज हे करत असते की 6 मंथ टू 36 मंथसाठी आपण पब्लिक डिपॉझिट घेऊ शकतो. आणि त्यालाच आपण डिपॉझिट जे आहे त्याला पब्लिक डिपॉझिट असं म्हणत असतो. त्याचा जो पिरियड आहे तो 6 मंथ टू 36 मंथ असतो.
Under this method, general public is invited to deposit their saving with the company for valid period. Interest is paid by companies on such deposit. The company should deposit a receipt to depositor. The term of deposit are mentioned in the deposit receipt. Deposit receipt is an acknowledgement of debt or loan by the company. Deposit are either secured or unsecured loan offered to the कंपनी. तर या ठिकाणी जनरल जे पब्लिक इन्व्हाइट करत असतं की ज्यांना सेविंग डिपॉझिट करायचे आहेत विथ द कंपनी किंवा एका ठराविक पिरियडमध्ये, तर त्यावेळी कंपनी या ठिकाणी त्या डिपॉझिटवर इंटरेस्ट पेड करत असते आणि कंपनी ज्यावेळी डिपॉझिट रिसिप्ट इश्यू करत असते डिपॉझिटरला, तेव्हा त्या डिपॉझिट रिसिप्टमध्ये मेन्शन केलं असतं की हे एक डिपॉझिट रिसिप्ट हे एक डेप्ट आहे, ॲक्नॉलेजमेंट ऑफ डेप्ट आहे किंवा ज्याला आपण लोन आहे तो कंपनीकडनं आपण घेत असतो आणि याच्यावर मात्र इंटरेस्ट पे करावा लागत असतो. तर हे डिपॉझिट सिक्युअर्ड किंवा अनसिक्युअर्ड लोन असतं ज्याच्यामध्ये आपल्याला कंपनी ऑफर देत असते. त्याचं आपण मिनिंग बघणार आहोत. As per section 231 of the Companies Act 2013, deposit includes any receipt of company by way of deposit or loan or in any other form by company, but does not include such category amount as may be prescribed in consultation with Reserve Bank of India. तर या ठिकाणीचं मिनिंग दिलं आहे की ॲज पर द सेक्शन 231 ऑफ कंपनीज 2013, डिपॉझिट इन्क्लूड्स एनी रिसिप्ट ऑफ मनी बाय वे ऑफ डिपॉझिट और लोन. तर या ठिकाणी रिसिप्ट हे जे डिपॉझिट आहे ते इन्क्लूड आहे, रिसिप्ट ऑफ मनी आहे किंवा एखादं डिपॉझिट आहे किंवा एखादं लोन आहे किंवा इतर फॉर्म आहे जे कंपनीकडनं दिलं जात असतं आणि याच्यामध्ये कोणत्या प्रकारे जे कन्सल्टेशन असेल किंवा प्रिस्क्राईब कन्सल्टेशन आहे विथ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे मात्र या ठिकाणी इन्क्लूड नसतं. डिपॉझिट मीन्स एनी रिसिप्ट ऑफ मनी इन द फॉर्म ऑफ डिपॉझिट और लोन बाय कंपनी इट इज इन्क्लूड. तर हे जे डिपॉझिट आहे पब्लिक डिपॉझिट ज्याला असं म्हणतो, त्याला आपण लोन पण म्हणू शकतो किंवा एखादं ज्याला आपण मनी घेतलेलं आहे किंवा एक डिपॉझिट घेतलेलं आहे, तर त्या पद्धतीने ते डिपॉझिटमध्ये काय काय इन्क्लूड नसतं ते आपल्याला बघायचं आहे. तर याच्यामध्ये आपण बघितलं की कन्सल्टेशन आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानुसार करू शकत नाही. तर ह्याच्यात दिस डिपॉझिट डज नॉट इन्क्लूड फॉलोइंग आयटम्स. दॅट इज फर्स्ट वन, एनी अमाऊंट रिसिव्ड फ्रॉम सेंट्रल गव्हर्नमेंट ऑर स्टेट गव्हर्नमेंट. याच्यामध्ये जे सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंटचं अमाऊंट रिसिव्ड केलेलं असेल तर त्याचं इन्क्लूड होत नाही. त्याचप्रमाणे सेकंड, एनी अमाऊंट रिसिव्ड ॲज लोन फ्रॉम एनी बँकिंग कंपनी. याप्रमाणे बँकिंग कंपनीचं कडनं लोन घेतलं आहे तर ती अमाऊंट याच्यामध्ये इन्क्लूड नसते. त्याचप्रमाणे एनी अमाऊंट रिसिव्ड फ्रॉम फॉरेन कंपनी, इंटरनॅशनल बँक, फॉरेन कंपनी असेल, इंटरनॅशनल बँक असेल किंवा इतर कंपन्या ज्या आहेत किंवा ज्यांनी इश्यूइंग कमर्शियल पेपर केलेले आहेत किंवा बॉन्ड्स इश्यू केले आहेत अमाऊंट रेससाठी किंवा एखादा ट्रस्ट असेल त्या ट्रस्टकडून मिळणारी अमाऊंट असेल तर त्याच्यामध्ये इन्क्लूड नसतं. त्याचप्रमाणे जे शेअर्स किंवा डिबेंचर्स आहेत त्याच्यावर जर सबस्क्रिप्शन मिळत असेल तर त्या पद्धतीने त्याचं कोणत्या प्रकारे या डिपॉझिट्समध्ये इन्क्लूड केलेलं नसतं. हा एक छोटासा पॉईंट होता. नेक्स्ट आपण बघणार आहोत तो म्हणजे बॉन्ड. बॉन्ड इज अ डेप्ट सिक्युरिटी. इट इज अ फॉर्मल कॉन्ट्रॅक्ट टू रिपे borrowed money with interest. Bond is a loan. The holder is bond is a lender to the institution. He is a creditor of the company. He gets fixed rate of interest. तर नेक्स्ट आपला पॉईंट आहे तो म्हणजे बॉन्ड. तर बॉन्ड ही डेप्ट सिक्युरिटी आहे. बॉन्ड म्हणजे एक लोन आहे आणि याच्यामध्ये काय केलेलं असतं की आपल्याला बॉरो जे मनी आहे ते रिपे केलं जात असतं विथ इंटरेस्ट. आपल्याला म्हणजे जे आपण लोन घेतलेलं आहे ते आपल्याला त्याचं रिपेमेंट करायचं विथ इंटरेस्ट. तर या ठिकाणी जे होल्डर्स असतात, जे बॉन्ड होल्डर ज्याला आपण म्हणतो, ते मात्र लेंडर असतात एखाद्या इन्स्टिट्यूशनचे. त्याचप्रमाणे दे आर क्रेडिटर्स ऑफ द कंपनी अँड ही गेट्स फिक्स रेट ऑफ इंटरेस्ट. तर जे बॉन्ड होल्डर जे आहेत त्यांना मात्र या बॉन्डवर फिक्स रेटने इंटरेस्ट मिळत असतो. ऑल बॉन्ड्स हॅव मॅच्युरिटी डेट अँड इज पेड इन कॅश ॲट सर्टन डेट इन फ्युचर. According to Webster Dictionary, a bond is an interest-bearing certificate issued by the government or business firm promising to pay the holder a specific sum at a specified date. तर या ठिकाणी जे बॉन्ड्स आहेत
याच्यामध्ये जी अमाऊंट असते किंवा जी कॅश आहे ती सर्टन डेटमध्ये म्हणजे फ्युचरमध्ये मिळणार असते. त्याचप्रमाणे जे सर्टिफिकेट इश्यू केल्यात असते तर याच्यावर हे बॉन्ड हे इंटरेस्ट बिअरिंग सर्टिफिकेट आहे आणि हे मात्र इश्यूड केलं जात असतं गव्हर्नमेंट किंवा एखादा बिझनेस फर्मकडून एक स्पेसिफिक डेटसाठी. नेक्स्ट आपण पॉईंट बघतो फीचर्स. नेचर ऑफ फायनान्स. इट इज अ डेब्ट फायनान्स. इट प्रोव्हाइड्स लॉंग टर्म फायनान्स. The bonds can be issued for longer period, that is 5 years, 10 years, 25 years and 50 years. The next point that features nature of finance. हे डेब्ट फायनान्स आहे, त्याचप्रमाणे इट प्रोव्हाइड्स लॉंग टर्म फायनान्स आणि हा बॉन्ड्सचा जो पिरियड आहे तो लॉंगर पिरियडसाठी इश्यू केला जात असतो, तो 5 years, 10 years और अप टू द 25 or 50 years. Next, status of bondholders. The bondholders are creditors since they are creditors and non-owners. They are not entitled to participate in general meeting. They have no voting rights and hence no participation in the management. तर ह्याचा जो स्टेटस असतो बॉन्ड होल्डर्स हे क्रेडिटर्स असतात, त्याचप्रमाणे ते नॉन ओनर्स असतात. दे आर नॉट एंटायटल्ड टू पार्टिसिपेट इन जनरल मीटिंग, पण मात्र त्यांना पार्टिसिपेट जनरल मीटिंगमध्ये होता येत नाही, त्याचप्रमाणे त्यांना वोटिंग राईटसुद्धा नसतात. नेक्स्ट, रिटर्न ऑन बॉन्ड्स. द बॉन्ड होल्डर्स गेट्स अ फिक्स रेट ऑफ इंटरेस्ट. इट इज पेएबल ॲट रेग्युलर इंटरवल ऑर द मॅच्युरिटी ऑफ द बॉन्ड. तर या ठिकाणी बॉन्ड होल्डर्सना मात्र जो त्यांनी बॉन्ड खरेदी केलं त्याच्यावर इंटरेस्ट मिळत असतं आणि हे इंटरेस्ट मात्र फिक्स रेटने मिळत असतं आणि हे मात्र पे एक ठराविक इंटरवलमध्ये किंवा मॅच्युरिटी ऑफ बॉन्डमध्ये पेएबल केलं जात असतं. नेक्स्ट, रीपेमेंट. बॉन्ड्स हॅव स्पेसिफिक मॅच्युरिटी डेट ऑन वेन द प्रिन्सिपल अमाऊंट इज रिपेड. तर याचं जे रीपेमेंट आहे, ज्याची प्रिन्सिपल अमाऊंट हे एक स्पेसिफिक मॅच्युरिटी डेटमध्येच या बॉन्ड्सना दिली जात असतेच, म्हणजे रीपेमेंट केलं जात असतं. नेक्स्ट आपण बॉरोड कॅपिटल बघतोय, ते म्हणजे आपण अमेरिकन डिपॉझिटरी सिस्टीम ADR अँड ग्लोबल डिपॉझिटरी रिसिप्ट GDR. In India, the share of public company are listed and traded on various stock exchange like Bombay Stock Exchange and National Stock Exchange. तर आपल्याला इन इंडियामध्ये आपल्याला माहिती आहे की पब्लिक कंपनी ज्यावेळी इश्यूड करत असते with adaptation of free economic policy and due to globalization, some of the Indian companies share are also listed and traded on foreign stock exchange like New York Stock Exchange or National Association of Securities Dealer Automated Quotient, that is NASDAQ. तर याच्यामध्ये इंडियामध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज यानुसार पब्लिक कंपनी जे शेअर्स असतील त्याचे सगळे जे फंक्शन्स असतील ते सगळे या स्टॉक एक्सचेंजद्वारे केलं जात असतं. मात्र फॉरेन लेवल म्हणजेच याच्यामध्ये फ्री इकॉनॉमिक जी पॉलिसी आहे त्याच्यामध्ये न्यूयॉर्क या ठिकाणी NYSE ज्याला आपण म्हणतो या ठिकाणी स्टॉक एक्सचेंज हे ट्रेडेड आहेत. त्याचप्रमाणे NASDAQ म्हणजे नॅशनल असोसिएशन ऑफ सिक्युरिटीज डीलर ऑटोमेटेड कोशन यामध्ये सुद्धा या स्टॉक एक्सचेंजद्वारे शेअर्स इश्यू केले जात असतात. Company has to comply with policies of those stock exchange. The policies of these stock exchange are different than the policies of Indian stock exchange. यांची जी पॉलिसी आहे फॉरेन कंपनीची ती त्यांची इंडियन स्टॉक आणि फॉरेन स्टॉक एक्सचेंज याच्यामध्ये डिफरन्स आहे. यामध्ये कंपनी जे इंडियन कंपनी आहेत विच कॅनॉट लिस्टेड देअर शेअर्स डिरेक्टली ऑन फॉरेन स्टॉक एक्सचेंज गेट लिस्टेड इनडिरेक्टली युझिंग ADR अँड GDR. म्हणजे हे जे इंडियन स्टॉक कंपनी ज्या आहेत यांना जर फॉरेन स्टॉक एक्सचेंजमध्ये शेअर्स डिरेक्टली फंक्शन्स करायचे असतील तर त्यावेळी ते ADR आणि GDR यूज केलं जात असतं. ते जे ADR आहे आणि GDR आहे दे आर डॉलर युरो डिनोमिनेटेड इन्स्ट्रुमेंट ट्रेडेड इन USA अँड युरोप स्टॉक एक्सचेंज. तर हे कुठे ट्रेडेड केलेलं आहे ते USA आणि युरोप स्टॉक एक्सचेंजला. इंडियन कंपनी इश्यूड शेअर्स टू ॲन intermediary called Depository Bank of New York, Citigroup, etc. This foreign depository bank issue ADR and GDR to invest against these shares. तर या ठिकाणी हे जे ADR आणि GDR हे डिपॉझिटरी आहेत बँक त्या इश्यू करत असतात ADR आणि GDR. त्याप्रमाणे जे फिक्स नंबर ऑफ शेअर्स आहेत हे ADR आणि GDR रिप्रेझेंट केले जात असतात.
These ADR GDR are then sold to people in foreign country. The ADR GDR are treated like regular shares. They are listed on stock exchange. The prices fluctuate depending on demand and supply. तर याच्यामध्ये या ADR आणि GDR द्वारे ट्रेड केला जात असतो आणि याचं प्राइसेस जे आहेत ते फ्लक्च्युएट होत असतात आणि ते डिमांड आणि सप्लाय याच्यावर अवलंबून असतात. तर both ADR and GDR deposit receipt, but only difference is the location where they are traded. त्यांचं लोकेशन जे आहे म्हणजे डिपॉझिटरी रिसिप्ट इन USA and it is called American depository receipt and it is stated in the country other than USA is called global depository receipt. म्हणजे हे जे ADR आहे ह्याचं जर डिपॉझिट रिसिप्ट ही जे USA मध्ये ट्रेड करत असेल आणि त्याला आपण USA मध्ये करत असेल तर त्याला आपण अमेरिकन डिपॉझिट रिसिप्ट असं म्हणतो आणि ही जी ट्रेडेड ती कंट्री सोडून इतर कंट्रीमध्ये करत असेल त्याला आपण USA मध्ये करत असेल तर आपण त्याला ग्लोबल डिपॉझिट रिसिप्ट असं म्हणतो. तर याच्यामध्ये नॉन रेसिडेंट इंडियन्स आहेत म्हणजे ज्याला आपण NRI म्हणतो आणि फॉरेन नॅशनल कॅन इन्व्हेस्ट देअर मनी इन इंडिया बाय पर्चेसिंग ADR अँड GDR. म्हणजे जे NRI आहेत आणि फॉरेन नॅशनल कंपनी जे आहेत त्यांना जर इंडियामध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर त्यावेळी ADR आणि GDR द्वारे केला जात असतो. यामध्ये दे कॅन बाय ADR GDR युजिंग देअर रेग्युलर इक्विटी ट्रेडिंग अकाउंट. द कंपनी पेज डिव्हिडंड इन होम currency to the depository bank and to the depository bank converts into currency of investor and pays dividend. तर ह्या कंपन्या ज्यावेळी डिपॉझिट करत असतात तर त्यावेळी ज्या होमची जी करन्सी असेल ती करन्सी मात्र नंतर त्या इतर जिथे इन्व्हेस्ट केलेल्या आहेत त्या कंट्रीनुसार कन्वर्ट केली जात असते आणि त्याप्रमाणे डिव्हिडंड दिलं जात असतं. तर याच्यामध्ये हे जे GDR आहेत कोणकोणत्या प्रकारे ट्रेडेड आहेत तर याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल लंडन स्टॉक एक्सचेंज, लक्झमबर्ग स्टॉक एक्सचेंज, NAS, DAQ दुबई, सिंगापूर स्टॉक एक्सचेंज आणि हाँगकाँग स्टॉक एक्सचेंज याच्यामध्ये GDR हे वर्क आहे. नेक्स्ट आपण व्हिडिओ बघणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये दॅट इज कमर्शियल बँक्स.